नमस्कार पालक मित्रांनो, मी डॉक्टर दीपक, आशा इन्स्टिट्यूट ऑफ ऑटिझम यवतमाळ तर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत यवतमाळातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर संजीव जोशी सर यांच्याकडे। तर आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत की ऑटिझम म्हणजे नेमकं काय आणि त्या संदर्भात बालरोग तज्ञांच्या दृष्टिकोनातून कोणत्या प्रकारची उपाययोजना करण्यात येतात त्याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया। तर आपण जाऊया डॉक्टर संजीव जोशी सर यांच्याकडे। तर आज आपण आलेलो आहोत डॉक्टर संजीव जोशी सर यवतमाळ यांच्याकडे। डॉक्टर संजीव जोशी सर सेंट्रल IAP चे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर पण आहेत, त्याचबरोबर चेअरपर्सन आहेत नॅशनल अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, जे की मेंदूरोग तज्ञाशी रिलेटेड जे काम करतात त्या न्यूरोलॉजी सेगमेंटचे पण सर चेअरपर्सन आहेत। तर आपण आज जाणून घेऊया ऑटिझम या आजाराबद्दल डॉक्टर संजीव जोशी सरांकडून। नमस्कार सर। सर तुम्हाला मी सगळ्यात पहिले विचारेन, सगळ्यात पहिले तुमचं स्वागत सर या कार्यक्रमामध्ये। नमस्कार सर, ऑटिझम म्हणजे नेमकं काय? ऑटिझमला एका मराठीत त्याचा एक पर्यायी शब्द आहे त्याला म्हणतात संलग्नता। आता संलग्नता जर तुम्ही या शब्दाचं मराठी शब्दाचं जर विश्लेषण कराल तर स्वतःच्याच आयुष्यात जगणे, आपल्या भोवतीचं जे विश्व आहे त्याच्या सोबत कम्युनिकेट इफेक्टिव्हली न करणे आणि सोशलाइज सुद्धा न होणे आणि त्याच्यामुळं काही त्याच्या बिहेवियर मध्ये चेंजेस येणे। ऑटिझम म्हणजे एक प्रकारची अपंगत्व सुद्धा म्हणता येईल, की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळा मेंदू नॉर्मल असतो पण मेंदूचे जे वेगवेगळे जे म्हणजे भाग आहेत त्याच्यामध्ये जे कम्युनिकेशन राहायला पाहिजे ते इफेक्टिव्हली होत नाही आणि त्याच्यामुळे ऑटिझम हा एक अपंगत्व म्हणा किंवा त्याच्या बाळाच्या ग्रोथ मध्ये कमीपणा आपण याला म्हणता येईल। आणि हे बघा, बाळाचा मेंदू जन्मतः पूर्णपणे विकसित नसतो, तो 2 ते 3 वर्षापर्यंत बाळ होत नाही, 3 वर्षापर्यंत म्हणा तर वाढत असतो। मॅक्झिमम वाढ 3 वर्षापर्यंत असते 70 ते 80%, बाकी राहिलेली 10-20% 5 वर्षापर्यंत असते। तो ज्या पद्धतीने मेंदू वाढायला पाहिजे आणि त्या वाढत्या मेंदूमुळे बाळाला जे स्किल्स तो डेव्हलप करतो, म्हणजे बोलण्याचं स्किल आहे, त्याच्यानंतर दुसऱ्यांशी आपल्या आई वडिलांशी आहे। WHO सध्याच्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे 160 मुलांमध्ये एकाला ऑटिझम आणि अर्ली डायग्नोसिस जर ऑटिझमचं झालं तर त्याला पूर्ण चांगली इफेक्टिव्ह ट्रीटमेंट सुद्धा आहे। पण सर, मग या ऑटिझमची नेमकी कारण काय? ऑटिझमचं तुम्ही एक कारण असं पॉइंट आउट करू शकत नाही। बऱ्याचदा ऑटिझम हा जर एखाद्या बाळाला मेंदूचा काही आजाराचा आहे की ज्याला जन्मतः काही मेंदूला काही इजा झाली आहे, ब्रेनला ऑक्सिजन नाही मिळाला, इन्फेक्शन झालं, काही झालं, तर त्याच्यामुळे त्याच्या मेंदूची वाढ कमी असते, तर त्या कमजोर मेंदूमध्ये ऑटिझम हा एक पार्ट असू शकतो त्या आजाराचा। किंवा एखाद्या बाळाला मिरगीची बिमारी आहे, एपिलेप्सी आहे, त्याच्यामध्ये त्याला ऑटिझम राहू शकतो। पण बाय अँड लार्ज 80% केसेस मध्ये असं ऑब्व्हियस काही कारण नसतं, एखाद्या वेळेस जेनेटिक कारण राहू शकतं, म्हणजे जनुकीय प्रकार आणि पण फक्त जनुकीय प्रकार होत नाही, त्याला इन्व्हायरमेंटल रिझन पण लागतं। तो इट इज द इंटरॅक्शन बिटवीन जीन अँड इन्व्हायरमेंट। म्हणजे जनुक आणि तुमचं सराउंडिंग याच्या संलग्नतेनेच हा आजार होतो असं म्हणायला हरकत नाही। तर त्याच्यामध्ये जर समजा एखाद्या कम्युनिटीमध्ये रिलेशनमध्ये मॅरेजेस होत असतील तर त्या कम्युनिटीमध्ये हे जे जनुकीय म्हणजे जेनेटिक आजार आहेत त्यांचं प्रमाण जास्त असतं आणि ऑटिझम सुद्धा एक कारण त्याला जेनेटिक आहे। सर, पण जसं आई वडील किंवा आपण जसं सांगितलं की काही लक्षण असतात त्याच्यावरून ऑटिझम माहिती पडेल, पण बालरोग तज्ञ जे असतात किंवा त्यांना आता पडताळणी करायची नेमकी अशी कोणती टेस्ट याच्याकरता अवेलेबल आहे का की आपण सांगू शकू की ऑटिझम आहे की नाही? हे बघा, सगळ्यात आधी तर डॉक्टरांच्या आधी मी तर असं म्हणेल की पॅरेंट्सनीच काही जे लक्षणं असतात
जे बाळाच्या वाढीमध्ये म्हणजे त्यांना असं वाटत असेल की नाही माझ्या बाळाची वाढ नॉर्मल होत नाही आहे, तर त्यांनी या लक्षणाविषयी जागरूकता म्हणजे अलर्टनेस राहणं जरुरी आहे आणि ते आपल्या बालरोग तज्ज्ञांना सांगणे जरुरी आहे. सेम टाइम बालरोग तज्ज्ञांची पण एक अशी एक जबाबदारी असते की त्यांनी सुद्धा आई वडिलांना काही लक्षणांबद्दल अवगत करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला अर्ली डायग्नोसिस होणं ऑटिझमचं गरजेचं आहे. आणि अर्ली डायग्नोसिसनीच ऑटिझम हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. कदाचित पूर्णपणे बरा नाही झाला तर त्याची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी आपण करू शकतो. आणि अर्ली डायग्नोसिसची लक्षणं काय, मी तुम्हाला बोललोय की हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये कम्युनिकेशन, बिहेवियर आणि सोशल या तिन्ही प्रॉब्लेम मध्ये ते बाळ मागं पडतं. तर सगळ्यात आधी स्पीच डिले. 1.5 वर्षापर्यंत जर बाळाने बोलणं सुरू नाही केलं तर ते इट इज सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे स्पीच डिले. हे फार महत्वाचं आई वडिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जे जुन्या जे रूढी आहेत की याचा बाप लेट बोलला होता, याची आई लेट बोलली होती, काही काही आमचे बाळ तर 2.5 वर्षापर्यंत बोलतात, तर हे जे चुकीची भावना सोसायटीमध्ये आहे ते काढून टाकायची. 1.5 वर्षात बाळाने काही ना काही शब्द उच्चारणं जरुरी असतं. दुसरं, 1.5 ते 2 वर्षाचं बाळ जेव्हा होतं ते जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो तर ते आपल्याशी व्यवस्थितपणे आय कॉन्टॅक्ट करतं, आयनी ते कम्युनिकेट करतं. हे बाळ काय करतं, डोळे चोरतं, नजर चोरतं, दुसरीकडे पाहतो. आपण त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, दुसरीकडे पाहतो. त्याला म्हटलं अरे बाबा बाळा तुझं नाक दाखव, हे दाखव, ते दाखव, हे स्किल आहे, हे काहीतरी पक्षी आहे, हे आहे, त्याला खेळणं दिलं तर तो पॉइंट नाही करत, तो दुसरीकडे बघतो. एखादं खेळणं दिल्यावर त्याला त्यांनी पॉइंट करायला पाहिजे, हे आहे ते आहे. म्हणजे आपण त्याला बाळाला शिकवतो ना, नाक आहे, तोंड आहे, डोळा आहे, ते त्याच्यामध्ये तो मागे पडतो. म्हणजे विशिष्ट वयात हे सगळं यायला पाहिजे, ते येत नाही. त्याच्यानंतर ते आपल्याच जगात तो राहतो. म्हणजे एखादी गोष्ट करार राहिला म्हणजे एखादा त्याच्या हातात काही वस्तू दिली तर त्याच वस्तूमध्ये दिवसभर राहील. आणि एखादं म्हणजे त्याच्या हाताने जे मॅनरिझम ज्याला म्हणतो आपण, रिपिटेटिव्ह मुवमेंट, म्हणजे हात एका असं नाकाला ठेवेल किंवा असं असं करेल, हे त्याचं ते दिवसभर चालत राहतं. तेच एक प्रकार म्हणजे त्याला मॅनरिझम किंवा रिपिटेटिव्ह मुवमेंट म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं स्पीच डिले इतकंच महत्वाचं आहे, हायपर ऍक्टिव्हपणा. आई वडिलांना वाटतं माझं बाळ खूपच हुशार आहे, अरे तो इतक्या फास्ट सगळ्या गोष्टी करतो, तो एका ठिकाणी शांतच बसत नाही, याचं त्यांना प्राऊड वाटतं. मला हे समजत नाही की कारण बऱ्याचशा वेळा ना आई वडिलांना जेव्हा आम्ही सांगतो तर ते डिनायल मोडमध्येच असतात की माझ्या बाळाला असं काही नाही म्हणून. तर हायपर ऍक्टिव्हनेस हा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. आता आपण त्याला ऑटिझम फक्त नाही म्हणत, त्याला आपण म्हणतो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. म्हणजे याच्यामध्ये एक स्पेक्ट्रम आहे. म्हणजे एखाद्या बाळाला फक्त स्पीचचा प्रॉब्लेम असेल, एखाद्या बाळाला फक्त रिपिटेटिव्ह मुवमेंट करण्याचा प्रॉब्लेम असेल, किंवा एखाद्या बाळाला हायपर ऍक्टिव्ह फक्त प्रॉब्लेम असेल. तर हायपर ऍक्टिव्हपणा हा ऑटिझम मध्ये सगळ्यात जास्त आढळणारं लक्षण आहे, दुसरं लक्षण आहे. तर ह्या गोष्टीचं लवकर पालकांनीही आयडेंटिफाय करायला पाहिजे किंवा डॉक्टरांनी त्यांना अवगत करायला पाहिजे. आता जेव्हा तुम्ही बालरोग तज्ज्ञांकडे जातात तर त्याच्यामध्ये काही टेस्ट आहेत ऑटिझम ला हे करण्याच्या. कार्स टेस्ट आहे, ISI टेस्ट आहेत, बऱ्याचशा आणखी टेस्ट आहे. आपल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूटनी पण काही टेस्ट डेव्हलप केलेले आहेत. तर बालरोग तज्ज्ञांचं जे काम आहे की तुम्हाला जर इव्हॅल्युएट करता येते तर तुम्ही चाइल्ड न्यूरोलॉजिस्ट कडे पाठवा आणि त्याचं इव्हॅल्युएशन करून घ्या. त्याला डेव्हलपमेंटल क्वेश्चन काढा, त्याचं ब्रेन मॅपिंग करा, हे सगळं करा सोबत. पण बालरोग तज्ज्ञांचं मुख्य काम काय आहे की त्याला सोबत काही न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स आहेत का. कारण न्यूट्रिशनल प्रॉब्लेम हे असे आहेत की जे ऑटिझम वाढवण्यासाठी पूरक असतात. जसं सगळ्यात महत्वाचं असतं व्हिटॅमिन डी ची कमी, आयरनची कमी, किंवा मल्टिपल व्हिटॅमिन्सची कमी, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्सची कमी. या गोष्टी डॉक्टरांनी जेव्हा जे इव्हॅल्युएट करतात त्या पेशंटचं, म्हणजे जे तपासतात त्या बाळाला, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रायमरी लेवलवर तेव्हाच करेक्ट करायला पाहिजे आणि त्याच्या सप्लिमेंट दिलं पाहिजे. आयरन कमी असेल तर आयरनचं सप्लिमेंट दिलं पाहिजे, व्हिटॅमिन डीचं दिलं पाहिजे, B12चं दिलं पाहिजे, दुसरे व्हिटॅमिन B12 आहे त्याचं दिलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी ते पहिलेच ओळखून ते हे करायला पाहिजे. मेडिसिन स्वरूपात डॉक्टरांनी प्रिस्क्राइब करायला पाहिजे. सप्लिमेंट आता मेडिसिन स्वरूपातच येतात, पण महत्वाचं
डाएटचा पण तेवढाच रोल आहे. घरामध्ये बालकांना ज्यांना ऑटिझम असतो त्यांच्या डाएटचे काही रूल्स रेग्युलेशन अनुशासन पाळणं फार जरुरी आहे. काय अवॉइड करायचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जास्ती गोड पदार्थ अवॉइड करायचे. एकदमच गोड देऊ नका असं नाहीये. दूध आणि दुधाचे पदार्थ अवॉइड करायला पाहिजे, डेअरी प्रॉडक्ट्स. तिसरं, सध्या आता काही मेडिकल सायन्समध्ये असं काही एव्हिडन्स आहे, तो आता काही पक्का नाहीये, की गहूचे पदार्थ कमी दिल्याने ऑटिझम व्यवस्थित चांगला होतो. तो पण एक कन्सेप्ट आहे, पण त्याला पण एक सायंटिफिक प्रूफ आहे, तर ते आपण प्रॅक्टिसमध्ये आणू शकतो. जे नाही द्यायला पाहिजे ते जंक फूड तर बिलकुल द्यायला नाही पाहिजे. टोटली से बिग नो टू जंक फूड. ते त्यांनी ऑटिझमचा जो प्रादुर्भाव आहे त्याची जी तीव्रता आहे ते वाढत जाणार. तो से बिग नो टू जंक फूड. आपल्याला माहित आहे की आपल्या इंटेस्टाईन मध्ये मायक्रो म्हणजे बॅक्टेरियाज असतात, त्याला मायक्रोबायोटम आपण म्हणतो, आणि त्यांचं कनेक्शन ब्रेन सोबत असतं. हा, तर जर एखाद्या बाळाने हेल्दी डाएट खाल्लं तर त्याच्या इंटेस्टाईन मध्ये हेल्दी बॅक्टेरियाज असतात, आणि या हेल्दी बॅक्टेरिया हेल्दी सिग्नल देतात ब्रेनला. तर ब्रेन मध्ये जो काही बिघाड झालेला आहे, म्हणजे हे ऑटिझम सारखा जो प्रकार झालेला आहे, त्याला ठीक करण्यासाठी जे पॉझिटिव्ह फीडबॅक आपल्या आतड्यांमधनं पाहिजे ते हे बॅक्टेरिया देतात. आणि बॅक्टेरिया केव्हा हेल्दी राहील, जेव्हा त्याचं डाएट हेल्दी राहील. तर डाएटचं हे खूप खूप जास्त महत्वाचं हे आहे. या दोन गोष्टी बालरोग तज्ञ जर बघतील, पण सर मग याच्या व्यतिरिक्त पण काही मेडिसिन शिवाय पण काही उपाययोजना तुम्ही सजेस्ट करता का? आता मेडिसिन मध्ये म्हटल्यानंतर समजा बाळाला सोबत काही स्पेसिफिक जे मेडिसिन आहेत ऑटिझम साठी म्हणा, की एक तर जर खूप बाळ हायपर ऍक्टिव्ह असेल तर त्याच्यासाठी स्पेसिफिक मेडिसिन आहे. त्याच्यानंतर बाळाला काही संलग्न आजार आहे का, जसं एपिलेप्सी आहे आणि त्याला ऑटिझम आहे, तर त्याला एपिलेप्सीचं ट्रीटमेंट करणं फार जरुरी आहे. काही बेसिक मेंदूचा आजार आहे तर त्याचे ट्रीटमेंट अत्यंत जरुरी आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. काही एव्हिडन्सेस आहेत की जसं DHA आहे किंवा ओमेगा 3 आहे किंवा एल कार्नोसिन आहे, याचं सप्लिमेंट दिल्याने ऑटिझमचे दुष्परिणाम शरीरावर कमी दिसतात आणि लवकरच सुधारणा होतं. पण ऑटिझम हा प्रकार एका रिझननी होत नाही, तर त्याचं ट्रीटमेंट पण काही एक सिंगल गोळी नाही. त्याला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच हाच एक महत्वाचा ट्रीटमेंटचा मुद्दा आहे. मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच शिवाय ऑटिझमची ट्रीटमेंट होऊ शकत नाही. फक्त औषधांवर अवलंबून राहता कामा नये. हा, बिलकुल. आजकाल ऑटिझमसाठी स्पेशल थेरपी सेंटर्स उपलब्ध आहेत. आपल्या यवतमाळमध्ये आशा इन्स्टिट्यूट पण आहे. ही पहिली इन्स्टिट्यूट आहे. गव्हर्नमेंट सेटअप मध्ये पण DIC सेंटर्स आहेत, त्यातला पण तुम्ही यूज करू शकता. तर त्याच्यामध्ये एक कंबाईन टीम असते, जे एक फिजिओथेरपिस्ट असतो, एक ऑक्युपेशनल थेरपिस्ट असते, एक स्पीच थेरपिस्ट असते, आणि हे सगळे तिन्ही मिळून त्या बाळाचं कंबाईनली ट्रीटमेंट करतात. आता त्याची जी म्हणजे जो टाइम टेबल असतो तो त्याच्या ज्या बाळाची तीव्रता किती ऑटिझम त्याच्यावर डिपेंड करतो की त्याला कोणती ट्रीटमेंट पाहिजे. म्हणून त्याचं बालरोग तज्ञाकडनं इव्हॅल्युएशन, गरज पडली तर चाइल्ड न्यूरोलॉजिस्ट कडून इव्हॅल्युएशन, त्याच्यानंतर मग ह्या सेंटरकडे आम्ही पेशंटला पाठवतो आणि मग सेंटर त्याचं इव्हॅल्युएशन करते की त्याला कुठल्या लेवलचं ट्रीटमेंट लागेल. पण मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे बालरोग तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. पण मी सगळ्यात महत्वाचा कणा मांडतो म्हणजे हे तर सगळं टीम झालं, पण या टीमचा सगळ्यात महत्वाचं कोण असेल थेरपी देणारा, तुम्ही सांगू शकता? पॅरेंट्स आर द मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट. जर हे बघा, तुमचा मुलगा सेंटरमध्ये, तुमचा पाल्य सेंटरमध्ये 1 तास राहील, 1.5 तास राहील, 23 तास तर तुमच्या सोबत आहे. तर तुम्हाला जे काही तिथे ऍडवाइस मिळतात ते तुम्ही घरी फॉलो करा. ते जर तुम्ही फॉलो नाही करत तर तुम्ही 1 तास तिथे जाऊन तुम्हाला काही रिझल्ट मिळणार नाहीये. आणि हे असं काही मॅजिक बुलेट नाहीये ऑटिझमची ट्रीटमेंट म्हणजे.
की आज एक गोळी मी देऊन टाकली आणि तो ताप कमी झाला आणि खोकला कमी झाला आणि सर्दी कमी झाला, असं काही नाही आहे. हे तुम्हाला एक लॉंग प्रोसेस असते. त्याच्यामध्ये होणारे जे पॉझिटिव्ह इफेक्ट आहे ते त्याचं इव्हॅल्युएशन करून त्याला हायर लेवलवर कसं पाठवता येईल ते पाहता येतं. पण एक मात्र खरं आहे की जर पॅरेंट्सनी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला, लवकर ट्रीटमेंट सुरू केली, अर्ली डायग्नोसिस झालं, तर ऑटिझम हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्या बाळाला त्याच्या शिक्षणामध्ये, जेव्हा तो स्कूल एजमध्ये जाईल 5 वर्षाच्या वर, शिक्षणामध्ये त्याला काहीही अडचणी येणार नाही. तो नॉर्मल स्कूलमध्ये शिकू शकतो. पण जर का आपण तो जो विंडो पिरियड आहे, म्हणजे अपॉर्च्युनिटी जो पिरियड आहे पहिले 5 वर्ष, मी तर म्हणेल पहिले 3च वर्ष, हे 3 वर्ष जर आपण दुर्लक्ष केलं आणि ते 3 वर्ष आपण घालवले आणि त्याचं निदान लेट झालं, तर ऑटिझम विरुद्धची लढाई आपण 50% तिथेच हारलो असं समजायचं. तर अर्ली डायग्नोसिस हे महत्वाचं आहे. सर, हे जो कार्यक्रम आपला ऐकतात आहे, काही बालरोग तज्ञ पण हा कार्यक्रम ऐकत असतील, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? तर जेव्हा तुमच्याकडे 1-1.5 वर्षाचं बाळ येतं आणि त्याच्या पहिलं प्रायमरी कंप्लेंट असते की हा बोलत नाही, तर त्या बाळाला वेळ द्या. त्याचं बिहेवियर तुम्ही पॉइंट आउट करा. तो कसा 5 मिनिटं त्याला थांबवा तुमच्या ओपीडी मध्ये, त्याला काही खेळणं द्या, तो कसा खेळतो. आई वडिलांना तर ते बालरोग तज्ञांनी ते काही गोष्टी त्या आपल्या त्या इनिशियल जे इव्हॅल्युएशन असतं, जे एक्झामिनेशन असते, त्याच्यामध्येच काढून घ्यायच्या असतात. हिस्ट्री पूर्ण डिटेल घ्यायची असते आणि एकदम त्यांना, म्हणजे पहिल्याच भेटीत जर तुम्ही पॅरेंटना सांगाल की याला तुम्हाला ऑटिझम झालेला आहे या बाळाला आणि हे मी औषधं लिहून देतो, हे तुम्ही द्या, हे चुकीचा अप्रोच आहे. त्याला हे सांगा की तुमचं बाळ ठीक आहे, मेंदू त्याचा वाईट नाहीये, मेंदू चांगला आहे, पण काही मेंदूमध्ये जे कनेक्शन्स असतात, केमिकल जे असतात, त्याची काहीतरी कमतरता आहे. आता त्याला कारण वेगवेगळे असू शकतात. याला आपल्याला नॉर्मल करायचं आहे. याला आपल्याला याची बौद्धिक पातळी एवढी वाढवायची आहे की हा स्कूलमध्ये जाऊन आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगात तो विस्टँड झाला पाहिजे, त्यांनी सक्सेस अचीव केलं पाहिजे, अकॅडमिक सक्सेस. तर याच्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करणे जरुरी आहे. पॅरेंट तुम्ही हे सांगाल त्यांनी थोडं काउन्सिलरच्या भूमिकेमध्ये यावेळेस येणं गरजेचं आहे. तर सोबतच जसं तुम्ही वेगवेगळे पद भूषवता, सेंट्रल आयचं पण तुम्ही, आयपीचं पण तुम्ही पद भूषवता, न्यूरोलॉजी चॅप्टरचं पण, या संघटनांतर्फे पण काही कार्यक्रमाच्यासाठी राबवले? खूप जास्त कार्यक्रम आहेत. आमच्या न्यूरोलॉजी चॅप्टर, मी ज्याचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्याच्यामध्ये आम्ही ऑटिझमचे बरेचसे व्हिडिओज युट्यूबवर उपलब्ध आहेत, ते पॅरेंट बघू शकतात. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस AIIMS.org पेडियाट्रिक न्यूरोलॉजी किंवा ऑटिझम असं तुम्ही टाका, तुम्हाला पॅरेंट्स कॉर्नर टाका, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी येईल. हे बघा, सोशल मीडिया हा फक्त एंटरटेनमेंटसाठी नसतो, हे तुम्हाला शिकण्यासाठी असतो. या सगळ्या गोष्टी पॅरेंटनी बघितल्या पाहिजे, त्याच्यावर वेळ देऊन त्यातल्या आपल्या बाळामधला आपण काय करू शकतो ते बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये खूप व्हिडिओज आहेत की जे डायग्नोसिससाठी, उपायांसाठी, डाएटसाठी, ह्या सगळ्या गोष्टी जरुरी आहे. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी इथे आणखी सांगेल की तुमचं बाळ, मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या: बिहेवियर, कम्युनिकेशन अँड सोशलायझेशन. तर सोशलायझेशन मध्ये तुम्हाला थेरपिस्ट पेक्षाही पॅरेंट्सचा रोल फार महत्वाचा आहे. तर सगळ्यात महत्वाचं तर त्याचं जे वन वे कम्युनिकेशन आहे, म्हणजे टीव्ही आणि मोबाईल स्क्रीन हे टोटल कमी करा. बंद केलं तर फारच चांगलं काही दिवसांसाठी. स्क्रीन टाइम कमी करणे किंवा बंद करणे म्हणजे 2 वे कम्युनिकेशन चालू आहे. म्हणजे ते बाळ तुमच्याशी कम्युनिकेट करेल, म्हणजे ते बाळ आपल्या मोठ्या बहिणीशी किंवा भावाशी कम्युनिकेट करेल, आजी आजोबा आहे तर त्यांच्याशी कम्युनिकेट करेल. आणि जर तो थोडासा मोठा झालाय 3 वर्षाचा, तर थोडेसे जो आजूबाजूला गेला तर आपल्या मित्रांसोबत कम्युनिकेट करेल. त्याला कम्युनिकेशन स्किल केव्हा येईल? जेव्हा तो त्यांच्यात मिक्स होईल. आणि जेव्हा त्याला हे केव्हा वेळ मिळेल? जेव्हा तो या टीव्ही आणि मोबाईल पासून दूर पडेल. पॅरेंट्स खूप आपल्याकडे, म्हणजे त्यांना एक भूषण वाटतं, अहो माझा 1.5 वर्षाचा मुलगा बरोबर ऍप उघडतो. अरे काय अर्थ आहे याला ऍप उघडण्याला? तुम्ही कुठली गोष्ट त्याच्या हातात देताय की जी त्या वयात त्याला हातात
गरजेची नाही आहे आणि त्याला जरुरी नाही आहे की ज्याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम डेव्हलप होणार आहे पुढच्या आयुष्यात. बरोबर. हा. सर, हा प्रोग्राम पाहणारे जे पालक आहेत, जाता जाता तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? सगळ्यात महत्वाचा, जर तुमच्या बाळाला अशी लक्षणे असेल, मी जे तुझं आता सांगितलेली आहे, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी इव्हॅल्युएट केल्यानंतर तुमच्या जवळचं जे थेरपी सेंटर आहे त्याला भेटा. डॉक्टरांनी जर म्हटलं असेल चाइल्ड न्यूरोलॉजिस्टला दाखवायचं, त्यांना दाखवा आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड याच्यासाठी ठेवणं जरुरी आहे, तुम्ही या ट्रीटमेंट प्रोग्रामचे मुख्य आधारस्तंभ आहे. तुम्ही जर कस खाल्ली, तुम्ही जर निगेटिव्ह याच्यामध्ये गेले की माझ्या बाळाला असं कसं झालं, आम्ही तर एवढी प्रेग्नन्सीमध्ये काळजी घेतली होती, आम्ही त्याला सगळं चांगलं खाऊ घातलं होतं, हे झालं होतं, तसं झालं होतं. आता ते झालेलं आहे, आता ते आपल्याला एक्सेप्ट करणं जरुरी. तर डिनायल मोडमध्ये राहू नका की माझ्या बाळाला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि माझा बाळ खूप वेळ आहे आणि जसा जसा मोठा येईल तसं जर ठीक होऊन जाईल. हे खूप डेंजरस सिग्नल्स कन्सेप्ट असतात. ते टोटली पॅरेंट्सनी अवॉइड केले पाहिजे आणि जे काही थेरपी सेंटरमध्ये शिकवलं जातं ते आपण घरी आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. तर ऑटिझमवर विजय मिळणं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. थँक्यू ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आज आपण बघितलं की डॉक्टर संजीव जोशी सर यांनी एक सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी बालरोग तज्ज्ञ, त्यांचे जे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्यातर्फे आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या पालक त्यांना पण मार्गदर्शन केलेलं आहे. या सविस्तर अशा मार्गदर्शनाकरता आपण आशा इन्स्टिट्यूट तर्फे मी डॉक्टर संजीव जोशी सरांचे आभार व्यक्त करतो.